मी का खोटं बोलला तो जयश्रींशी? तुम्हाला बंगल्यावर यायचं नव्हतं म्हणून? हा नाही नाही ताईसाहेब, अहो तसं नाही. आजारी म्हणजे खरंच जरा तिच्या अंगात कणकण होती, तर आम्हीच म्हणलं कशाला उगाच गुणातानाची पोरगी पाठवायची. अहो त्यात जरा नाजूकच आहे ते, 2 जीवाचं, म्हणून म्हटलं आता राहू दे, नको जाऊस. शीतल, अहो हेच जर तुम्ही आम्हाला खरं खरं आणि स्पष्ट सांगितलं असतात ना, तर आम्हाला जास्त आवडलं असतं. अहो नाही नाही ताईसाहेब, आता तुम्हाला काय खोटं सांगायचंय तवा? तिला दगदग नको म्हणून म्हणलं. आणि तिला काय बंगल्यावर पाठवायला आम्ही नाही म्हणतोय वे तवा. काय अगं मम्मी, असं बोलतेस जणू मैलभर चालायला लागते. अगं इथंच तर आहे आमचं घर. अगं होय ती हायच की, पण तरी बी काळजी तर वाटतेच की. तर सिम्बा काय घेणार तुम्ही? तुम्ही द्याल ते काही, आणि त्यासोबत आम्हाला कोकम सरबत पण पाहिजे. होय, आणते लगेच. आलीच मी. शीतल अशा वागतील असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. अहो नाही नाही, शीतल असं मुद्दाम नाही वागणार कधी. ताईसाहेब, तुम्हाला काय तर गडबड नाही वाटली का? कसली गडबड? नाही म्हणजे शीतल मम्मींची जी आता ज्या पद्धतीने वागत होत्या त्यावरनं आम्हाला. काय जयश्री, तुम्हाला काय म्हणायचंय? जरा स्पष्ट बोला बरं. आम्ही जेव्हा शीतलला फोन केला होता तेव्हा त्यांनी तो कट केला. नंतर आम्ही मम्मीला फोन केला, मग मम्मीने शीतल आजारी आहेत असं खोटं कारण दिलं. आणि आता बी आपण गेलो तर शीतल असंच खोटं बोलल्या. ताईसाहेब, शीतल असं एवढं खोटं नाही बोलायच्या. कालपर्यंत त्या न बोलवता बंगल्यावर यायच्या, आणि आज बोलवून बी एवढी टाळाटाळ का करतात? आम्हाला तर वाटतंय की त्यांना कोणीतरी असं काहीतरी सांगितलेलं असावं. म्हणजे त्यांना मुद्दाम कोणीतरी बंगल्यावर यायचं जायचं नाही असं सांगितलं असेल, असं आम्हाला वाटतंय. आलंय आमच्या ध्यानात तुम्हाला काय म्हणायचंय ते. आता हे सगळं आम्ही आमच्या पद्धतीने वधवून घेतो. सिम्बा, सिम्बा, अहो पडाल की. मस्ती करू नका सिम्बा. संग्राम, चला. काय करायचं बया, ते म्हणतात ना, इकडे आड आणि तिकडे हिर, असं समज झाले बघा. नाहीतर काय, एकीकडे ती भैया येऊन एक बोलतात, आणि एकीकडे जयडी आणि त्यात ताईसाहेब एक बोलतात. आज तर ताईसाहेब निघून गेला की चिडून. वय बाई, माझ्या तर काळजात धसच झालं बघ. अगं त्या गर्मीने एवढा घाम फुटला नाही ना, तेवढा त्या जयडीमुळे फुटलाय बघ. मी काय म्हणते, आपण एकदा त्यांना फोन करून बघायचा? नाही 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 नाही, नको बाई. त्यांनी तिकडे बोलवलं म्हणजे कुठं बसतीस उगच. एकतर ह्यातलं त्या भैयांना काय माहित आहे का नाही ती बी काय माहित नाही. पण मला एक कळण झालं या, एवढं समजा नीट आणि चांगलं चाललेलं असताना तो भैया साहेब वाकड्यात कशी राहायला लागलाय ग? कुणास ठाऊक बाई, नक्की त्यांच्या मनात काय आहे तीच कळना झाले. पुष्पे, ती वैरण तेवढे आत. काय ग, तुम्ही तिघे अगदी कट्टा जमूनच बसलाय. बसले आपलं वाऱ्याला. वाऱ्याला? हा. पुष्पे, तुला काय आज ओळखतो का मी? तुमच्यात नक्कीच काहीतरी खलबत चालू असणार.
त्याच्याशिवाय तुम्ही झोपाय सोडून इथे येऊन बसलाय वे. तुमचं का नाही काहीतरीच असतंय बघा. कसली खलबत एक तरी इथं काय करावं काय नाही काय सूचना झालंय आम्हाला. सूचना म्हणजे? ते सूचना म्हणजे म्हणजे समजे काम करून झालेत ना, मग आता काय करावं ते सूचना. हा काय चाललेलं असतं तुमचं त्या देवालाच ठाव. अगं सकाळी लवकर उठायचंय की नाही? हा चला. चल पुष्पे, शीतल चल. विठ्ठला पांडुरंगा. आला या वेलकम. तुम्ही ना राजकारणात प्रवेश केला पाहिजे, लई मोठ्या व्हाला. तुमची एवढी स्वार्थी आणि पक्ष बदलणारी बाई मी आजपर्यंत बघितलेली नाही. झालं झोपात. पण आहे लई भारी वाटत असेल ना, लई एन्जॉय करत असेल ना तुम्ही असं वागणं. आमच्याशी गद्दारी केली तर परिणाम लई वाईट होताल सांगून ठेवतोय. बरं असू देत. हे बघा आत्ता नका दंगा करू, सगळे झोपलेत ना घरातले ना. हो हे आमचं घर आहे, इथं आम्ही काय करायचं काय नाही हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. हा लायकी तरी का तुमची इथं राहायची? आज आमच्यामुळे तुम्ही इथे देशमुखांच्या बंगल्यात, लक्षात ठेवा. हो हाय की लक्षात, पण तुम्हीच विसरलाय का ते बघा. हो देशमुख म्हणता आणि असं वागतं वय. ते असं रात्री बेरात्री आरडाओरडा करता, स्वतःच्याच आईला त्रास देता आणि ताई साहेबांबद्दल वाईट विचार करता. मला शिकवायचं नाही, मला शिकवायचं नाही अजिबात. गेले 4 दिवस वेगळे वागत होता, आता वेगळे वागतोय. मला शिकवायचं नाही. खरंच आहे तुमचं, चुकलोच आम्ही जरा, पण आता आम्हाला आमची चूक लक्षात आली. आणि या सगळ्या गोष्टी धरून बसून जर आपल्यालाच त्रास होणार असेल मग कशाला पाहिजे. हे बघा तुम्ही बी ऐका, हे सगळं सोडून देऊ. आपण लग्न कशासाठी केले, ही डील कशासाठी केले हे विसरताय तुम्ही. हो मग तेच तर आम्ही म्हणतोय, आपण हे सगळं सोडून देऊ, नव्याने सुरुवात करू. हे बघा हे सगळं आमच्या डोक्यातनं तवाच जाईल जेव्हा आमच्या चितेला आग लागल. हा ही आता लय टिवटिव करताय ना तुम्ही. एकदा इथनं आमच्या ताईसाहेबांना जाऊ द्या, मग तुमच्याकडे बघतो आणि तुम्हाला मदत करणाऱ्या माणसाकडे पण. हो आम्ही खरंच मुद्दामून नाही करत आहे, मी चांगल्यासाठीच तर करतोय ना ही. वय दिसतंय किती. अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की शीतल आम्हाला मदत करतात आणि म्हणून तुम्ही त्यांना आपल्या घरी कधीच नाही यायचं असं बोललात का? आम्हीच सांगितलं, आम्हीच बोललो त्यांना. काय करणार तुम्ही? हे आमचं घर आहे, इथं कुणी यायचं कुणी नाही हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही. कळलं का? आम्ही गेलो तुमच्या घरी, बोललो मम्मींना तुमच्या, इथनं पुढे शीतलने आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही, जयश्रीशी बोलायचं नाही. आपला हिशोब एकदम चोख असतो. बर तुम्ही म्हणाल तसं. अरे देवा, आता ह्यो जयश्रींचा फोन नसला म्हणजे मिळवलं. भाऊजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मिसेस फौजी, आज लईच खुश दिसतंय. हा असंच, तुम्ही फोन केलात ना म्हणून बरं वाटलं बघा मला. पण आता मी जे बोलणार आहे ना ते ऐकून तुला बरं वाटलं असं नाही बरं का. का काय झालं? मला सांग, मी तुला केशर दिलं होतं ते तू संपवलंस का ग? हा
संपले की म्हणजे जराच उरले बघा, एकदम चिमूटभर. शिकले किती किती खोटं बोलशील ग? परत खाल्लंच तरी का ते? हा म्हणजे अगदी रोज नाही, पण आठवल तसं खात होते की मी. तुझं दुसऱ्यांचं सगळं सावरण्यात वेळ जातोय, स्वतःची कशी आठवण होईल? तुम्हाला कोणी सांगितलं? मला सुमन काकीने सांगितलं. सुमन काकी ना? थांबा आता बघतेस तिला. हे काय बघते? हा, तुझ्या चांगल्यासाठी सांगितलं ना त्यांनी. हा नाही म्हणजे तसं नाही. पण तुला काय वाटलं माझ्या सासूबाईंशी फोनवर बोलणं होत नाही? हा, तुझे सगळे अपडेट मी फोनवरून घेत असतो, कळलं का? आणि हे बघ, आपल्या घरातले सगळे जरी तुझ्या बाजूने असले ना तरी माझ्या सासरवाडीचे माझ्या बाजूने, लक्षात ठेव. हा हा एक मिनिट, मामांशी बोला, मला जरा काम आहेत. तिथले विषय बदलू नको. यांचा फोन आहे. हॅलो, हा बोल की आजा. अरे कसा आहेस रे? हाय हाय, बरा आहे मी. तू कसा आहेस? अरे मला काय दाढ भरती, मी पण चांगला आहे बघ. काय कसं चाललंय तुझं? बाकी अजून काय? आता आहे जरा निवांत, पण पुढल्या आठवड्यात शेतीची कामं सुरू होतील की, आणि पेरा बी पाहिजे बघ. पेरून घेतो काहीतरी. हा, आणि तू कवाशी येणार आहेस? नाही, मागल्या शनिवार रविवारी येणार होता, असं आलाच नाहीस म्हणून विचारलं. अरे नाही, मीटिंग होती ना. अरे सगळीकडचे ऑफिसर्स आले होते, त्यामुळे जमलंच नाही यायला. हा हा हा, असं झालं होय. चालू दे काम चालू दे बाबा, काम महत्वाची आहेत. आणि इकडची काळजी करू नकोस. हा, आम्ही हा इथं. आमची बी काळजी करू नकोस आणि शीतलची बी करू नकोस. नाही अरे नाही नाही म्हणतोस, पण तू इकडची किती काळजी करतोस ती मला माहित नाही होय रे. हा, अरे मामा, तेवढं होणारच की रे. पण काय, तुम्ही आहे ना तिथं काळजी घ्यायला, मग काय नाही बघ. आणि मामा, जयडीचं सगळं नीट आहे ना आता? वय वय, आता जेडीची पण गाडी रुळावर आली बघ. नाही, मध्ये काय बाय चालू होतं तिचं, त्याच्यामुळे आम्हाला घरातल्यांना सगळ्यांनाच टेन्शन यायचं रे. पण आता सगळं व्यवस्थित आहे बघ. काय आहे आजा, अरे तुझा विश्वास बसणार नाही, पण जेडी पण आता लय जबाबदारीनं वागायला लागली बघ. अरे तिची सासू तिचं कौतुक करत होती. काय सांगतोयस? होय, म्हणजे शीतल बोलली मला, पण ह्याच्याबद्दल कायच बोलली नाही. चला, हे एक चांगलं झालं म्हणायचं. अरे वय रे, अरे एका बापाला अजून दुसरं काय पाहिजे रे बाबा. वय मामा, जयडी आपली हुशारच आहे. काय जरा नवीन करायचं दडपण घेतलं असणार तिने, बाकी काय नाही. वय वय, तू म्हणतोयस तसंच काहीतरी झालं असेल बाबा. हा आजा, अरे ठेवू का फोन? नाही म्हणजे मला बी कारखान्यावर निघायचंय रे. का तू शीतलशी बोलणार आहेस? बरोबर, ठीक आहे, नंतर करतो मी. बर बर. सगळ्या पोरांचं व्यवस्थित चालू आहे ही चांगली गोष्ट आहे. पुष्पे, माझा डबा आण लवकर, निघायला पाहिजे मला. वय हे घ्या. जीजे, हा. येऊ का मी? हा, लवकर ये रे बाळा. हो हो. पुष्पे, आज्ञानात सुख असतं म्हणतात का नाही, ते खरं आहे बाई. बघ की, आता खरं काय चाललंय हे जर माझ्या समाधानाला कळलं तर त्या पोराला कामधंदा तर सुचल का ग? पण काय बी म्हणा, पोराचं नाव मात्र तुम्ही एक नंबर शोधून काढलंय बघा. समाधान, कुठल्या म्हणून गोष्टीचं टेन्शन नाही बाबाला.
असं नका करू. निदान आत्ता तरी नका करू. उगाच सकाळ सकाळ तमाशा नको. आम्ही काय करायचं काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. आमच्या घरी तुम्ही जो काय तमाशा केलात, शीतलना काय बी बोललात, ते लई चुकीचं होतं बघा. तुम्ही केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला काय बी वाटत नाही, वरून अजून आम्हालाच बोलताय वे. केला आम्ही तुमच्या घरी जाऊन तमाशा केला आणि इथून पुढे जर कोणी आमचं ऐकलं नाही तर तरी करणार. काय करणार तुम्ही? काय करणार तुम्ही? ना आमचं काय सुद्धा वाकडं करू शकत नाही. तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्या वाट्याला जाऊ नका. तुम्हाला काय वाटलं तुमचं आणि शीतलचं जे मिळून चाललंय ते आम्हाला कळणार नाही, आमच्या लक्षात येणार नाही? ती शीतल येते, तुमच्या मनात काय भरवते आणि तुम्ही लगेच ऐकता. याआधी त्यांनी आपल्याला तुमच्या घरातनं बाहेर काढलं, आता इथे येऊन काढा लावणार का? हा, तुमच्याकडे किती जरी डोकं असलं ना तरी खरं टॅलेंट आमच्याकडे. टॅलेंट आम्हाला दरवेळी मदत करतो आणि ही आयडिया पण टॅलेंटनेच दिली आम्हाला. कशी तोडली तुमची युवती. आणि हेतनं पुढे जर असं वागला तर बघाच. म्हणजे आम्ही जे काही ऐकलं होतं ते सगळं खरं होतं तर? हा ताई साहेब नाही तसं काय नाही. आम्ही ते नव्हतं बोलत. आमचं वेगळा विषय चालू होतं. जयश्री, तुम्ही मध्ये बोलू नका. आईसाहेबांनी ती चूक केलीये, त्यांना कायम पाठीशी घालत आल्यात त्या. आता तुम्ही तरी ती चूक करू नका. भैया साहेब, तुम्ही का शांत आहे? तुम्ही बोला की. बर ठीक आहे, राहू दे, नका बोलू. महेशराव जी, या जरा असं पुढे या. आमचे भैया साहेब तर काहीच बोलत नाहीयेत. आता तुम्हीच आम्हाला सांगा. ही आयडिया तुमच्याच डोक्यातनं आली आहे ना? मी कुठं काय आयडिया दिली होती? हो, मग भैया साहेब खोटं बोलले का? आम्ही आमच्या कानांनी ऐकलंय त्यांना ते सांगताना. काय झालंय ते नेमकं आम्हाला कळायला पाहिजे. नाही नाही ताई साहेब, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं? मग कसं म्हणायचं होतं? ठीक आहे, तुम्हाला दोघांनाही बोलायचं नाही ना? ठीक आहे. आता जोपर्यंत भैया साहेब किंवा महेशराव तुम्ही बोलत नाही ना, तोपर्यंत भैया साहेब असेच सांगतो 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 सगळं सांगतो. नाही, आता तुम्ही काहीच बोलायचं नाही. आता जे काही बोलायचंय ना ते महेशरावच बोलतील. सांगतो. भैया साहेब शीतलच्या घरी गेले होते. त्यांनी शीतलला सांगितले की जयश्रीपासून लांब राहायचं आणि उद्यापासून आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही, म्हणून त्या काल आल्या नाहीत. हो ना? मग आता मामी आणि शीतल इथं येईपर्यंत भैया साहेब असाच मार खात राहतील. का? कसलं त्यांना उगत? अरे मला लवकर जा ना, तू निघ लवकर इथं पळ. महेशराव. जी ताई साहेब. सॉरी 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 सॉरी.